पुण्यात तिसरं विश्व मराठी संमेलन पार पडलं आणि या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरेंनी मराठी भाषेसह विविध विषयांवर भाष्य केलं। राज्य सरकारनं आणि आम्ही तुम्ही सर्वांनी आपली मराठी भाषा टिकवली पाहिजे असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय। तसंच अभिनेत्यांना पुरस्कार मिळतो पण आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार असतो असं म्हणत राज ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी केली। रितेश देशमुख यांचा माझ्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला। ही सगळी भाग्यवान माणसं, मी दिलं म्हणून नाही, पण यांना पुरस्कार मिळतात, आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार असतो आणि तो घेऊन आम्हाला वाटचाल करत राहावी लागते। आम्हीच का मोकळीक दिली आहे? आमच्याकडेच या सगळ्या गोष्टी, तुम्ही या आमची जमीन घेऊन जा, तुम्ही या आमची जमीन घेऊन जा, हा जो प्रकार आहे, तुमचं अस्तित्व टिकलं नाही, भाषा कोण टिकेल? तुम्ही जर असाल तर भाषा टिकेल ना। माझी उदयजी सावंत यांना विनंती आहे की मराठी भाषेबरोबरच मला असं वाटतं राज्य सरकारने आपल्या मराठी माणसाचं अस्तित्व देखील तसंच टिकवलं पाहिजे। ते टिकणार असेल तर मराठी भाषा टिकेल। आपल्या महाराष्ट्रामधले आपले पुरुष, आपले महापुरुष हे आपण मोठे केले पाहिजेत। आपल्या महापुरुषांना आपण जातीपातीमध्ये अडकवलं नाही पाहिजे। आपण जातीपातीमधनं महापुरुष आपण नाही पाहिले पाहिजे। प्रत्येक महापुरुष हा आपला असला पाहिजे, हा प्रत्येक आपला महाराष्ट्राचा असला पाहिजे। इथे साहित्य इथे समोर आहे, माझ्या महापुरुषाबद्दल तो का लिहितोय? ते कुठून प्रश्न पडायला लागले महाराष्ट्रात? मला असं वाटतं योग्य लिहितोय का अयोग्य लिहितोय इथपर्यंत ठीक आहे, पण कोणत्या जातीचा माणूस लिहितोय ही कधी वेळ आली नव्हती। मला असं वाटतं या जातीपातीतनं हा महाराष्ट्र बाहेर येणं गरजेचं आहे।